नमस्कार. जय भीम, जय संविधान. मित्रांनो, दिल्लीच्या जंतर मंतरवरचं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन संपलेलं आहे. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन हे आंदोलन जेनजीने संपवलं असं म्हणता येईल. परंतु हे आंदोलन संपल्यानंतर आणि नवीन प्रभारी शिक्षण मंत्र्यांनी त्यांचं पदभार स्वीकारल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या संबंधाने आणि त्याचे जे काही नेते आहेत, अभिजित दिपके, सौरभ दास, नेहा बोरा वगैरे, तर यांच्या संबंधाने सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. आणि यामध्ये या चर्चेत सरळ सरळ दोन भाग पडलेले आहेत. आणि एक कथित हिंदुत्ववाद्यांचा आणि दुसरा जो काही गट आहे तो यांच्या समर्थकांचा म्हणता येईल. आता मला हिंदुत्ववाद्यांच्या संदर्भात एक गोष्ट म्हणायची की खरं तर हिंदुत्ववादी म्हणजे नेमकं कोण आहेत हे लोक, असा प्रश्न पडतो. या लोकांना खरं खोटं, सत्य असत्य किंवा चांगलं आणि वाईट यातला फरक कळत नाही का? म्हणजे यांच्या मेंदूमध्ये इतकं त्याला काय म्हणू आपण, इतकी घाण जमा झालेली, इतकं कीटन जमा झालेलं आहे का यांना चांगलं आणि वाईट यातला फरक कळत नाही, किंवा प्रत्येक गोष्टीला, चांगल्या गोष्टीला ते वाईटच असं का म्हणतात? बरं, हिंदुत्ववादी म्हणजे खऱ्या अर्थाने ते स्वतःला देशप्रेमी म्हणतात किंवा सरकारचे समर्थक असल्याने सरकारचा विरोध करणाऱ्यांना ते देशद्रोही किंवा राष्ट्रद्रोही म्हणतात. परंतु या हिंदुत्ववाद्यांना ही गोष्ट एक समजत नाही का की त्या मुलांनी तिथं जे काही आंदोलन सुरू केलं ते कशासाठी होतं? तुम्ही म्हणाल त्याला म्हणजे बाहेरचा पैसा मिळाला, परदेशी फंडिंग होतं, किंवा त्यांना अँटी नॅशनल लोकांचा सपोर्ट होता, त्यांना जेवण जे काही बाहेरच्या ह्याच्यातून येत होतं. म्हणजे फालतू प्रश्नावर तुमचं जास्त लक्ष आहे, पण त्यांचा ते कशासाठी तिथं बसले होते, ते कशासाठी, त्यांच्या मागण्या काय होत्या याकडे तुमचं लक्ष नाही का, नव्हतं का? अरे, नीटचे पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आता आपलं म्हणजे वर्ष वाया जाईल किंवा आपल्या भविष्यात पुढं काय म्हणजे अंधकारमय त्यांचं भविष्य त्यांना दिसल्यामुळे त्या 20-22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. तर त्या बाबतीत ह्या अंधभक्त असलेल्या हिंदुत्ववाद्यांना म्हणजे काहीच वाटत नाही का? आणि म्हणजे त्या हिंदुत्ववाद्यांमध्ये खरं तर एकाच जमातीचे म्हणता येईल की आपण जात हा शब्द इथे वापरणार नाही, परंतु एकच जमातीचे, ज्याच्यामध्ये पांडे, उपाध्याय, दुबे, श्रीवास्तव, शर्मा, इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये आलो तर मग वैद्य, देशपांडे, कुलकर्णी असेच लोक आढळतात. म्हणजे हे लोक जास्त पोस्ट करतात आणि कॉमेंट करणाऱ्यामध्ये बी याच लोकांचा जास्त भरणा आहे. मग या लोकांना या ज्या आत्महत्या केलेल्या मुलांबद्दल काहीच वाटत नाही का? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे ठीक आहे, आता भारतीय जनता पक्षाचं सरकार हे केंद्रामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी विचारांना सपोर्ट करणारा आहे किंवा त्या विचारावर चालणाऱ्या लोकांचा तो पक्ष आहे. पण याचा अर्थ असा नाही की फक्त त्याच लोकांचं काम व्हायला पाहिजे, त्याच लोकांच्यासाठी या पक्षानं काम करावं आणि बाकीच्यांसाठी करूच नाही. आता कॉक्रोच जनता पार्टीची प्रमुख मागणी होती की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. त्याचं कारण होतं की त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये 150 पेपर फुटले असं आरोप केला जात आहे आणि अनेक प्रकारचे पेपर फुटले. तर शिक्षण संस्थेचा जो बोजवारा या लोकांनी केला आहे, विशेषतः धर्मेंद्र प्रधान यांच्या काळामध्ये जे काही झालं, म्हणजे अगदी इतिहास बदलणे असो किंवा म्हणजे आता मोहन भागवत यांनी तर घोषणाच करून टाकली की पुराण आणि देवी देवता यांचा सुद्धा म्हणजे पाठ या पुस्तकामध्ये असावा, अशा प्रकारचं. म्हणजे याचं भगवीकरण म्हणण्यापेक्षा मी तर त्याला विकृतीकरण म्हणेल, कारण की इतिहासाचं विकृतीकरण आणि सगळ्या अभ्यासक्रमांचा चोथा या लोकांनी केलेला आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये बाहेरचेच प्रश्न काहीतरी असतात, विद्यार्थ्यांना ते अवघड जातात आणि एवढं सगळं करून पेपर फुटतो. बरे, फोडणारे कोण असतात? आता NIT नावाची जी काही NTA ही जी काही संस्था आहे, या संस्थेवर सगळे भाजपचे लोक आहेत, म्हणजे संघाचे लोक आहेत. आता ही जी काही परीक्षा घेणारी NTA नावाची संस्था आहे, तर या संस्थेवर कोण लोक आहेत? तर या संस्थेमध्ये सगळे संघाचे लोक आहेत आणि संघाचे लोक जिथे जातील तिथे घाण पसरवण्याचं काम करतात, असा माझा थेट आरोप आहे. त्याचं कारण आहे की या लोकांना फक्त काही जमातीच्या लोकांचंच भलं करायचं आहे. यांना गुणवत्ता जे म्हणतात ना, आरक्षण हटवा, अमुक करा, तमुक करा आणि गुणवत्तेला बघा
आणि खरंच जे गुणवान आहेत तर त्यांचा विचार व्हायला पाहिजे, हे तुम्ही जे म्हणताय ना, तर इथं यांचा गुणवंताचा सुद्धा विचार करत नाहीत हे लोक. कारण की जे गुणवान नाहीत किंवा जे आहेत एक प्रकारचे, त्यांच्यासाठी पेपर फोडतात हे लोक. आणि त्यांना मग त्यांच्याकडे पैसा आहे, परंतु ते अभ्यासात हुशार नाहीत. अशा मुलांना ते पेपर फोडून त्यांचं म्हणजे उत्तरपत्रिका देणार, ते पेपर आधी देणार, त्यांचं सगळं सोडून घेणार. आणि मग पेपर फोडण्याचा उद्देश नेमका हाच आहे या लोकांचा, की काही मोजक्या जमातीच्या लोकांनाच त्याचा फायदा व्हायला पाहिजे. गरीब मुलं जे काही पेपरचे पैसे देऊ शकणार नाहीत फोडलेल्या पेपरसाठीचे, मग ते पास होऊ शकणार नाहीत. आणि अभ्यास केला जरी असला त्यांनी आणि पुढे म्हणजे ज्या वेळेस रिझल्ट लागतात त्यावेळेसही आपण बघतोय की अनेक रिझल्टमध्ये घोळ झालेला आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला चांगले मार्क मिळते, तर त्याला तो खूप कमी मार्क मिळतात. आणि ज्या मुलांचे म्हणजे आता एक ताजं उदाहरण आहे त्या याच्याकडच्या का भाजपच्या नगरसेवकाच्या मुलांचं उदाहरण, की ते ज्या 12वीच्या परीक्षेमध्ये त्यांना 56-57 मार्क पडलेत आणि इकडे मात्र त्यांना 99% म्हणजे पर्सेंटेज मिळतात. तर हा सगळा काही जो प्रकार आहे ना, म्हणजे हे संघाचे लोक मुद्दामून शिक्षणाचा बट्ट्याबोळ करण्याच्या मागे लागले. तर मला एक सांगा तुम्ही, ज्याला 99% मार्क दिलेत आणि तो पुढे डॉक्टर होणार आणि डॉक्टर झाल्यावर मग तो काय करणार? तर तो असंच काम करणार की ज्यामुळे लोकांचे म्हणजे लोक मरतील. त्यामुळे शिक्षणाची नासाडी या RSSचं पहिलं काम आहे. दुसरं महत्त्वाचं मला सांगायचं की हिंदुत्ववाद्यांनी अभिजित दिपके, तो सौरभ दास किंवा ती काय तिचं नाव नेहा बोरा यांना शिव्या घालण्याचं काम सुरू केलं आहे. आता ती एक नटी आहे कंगना रनौत, हिने तर म्हटलं की हे सगळं म्हणजे गटारची पैदास अशा पद्धतीचा तिने ते शब्द वापरलेला आहे खरं तर. परंतु आता ह्या कंगनाचं म्हणजे तिचं पूर्व इतिहास काय आहे? ती स्वतःच म्हणते मी 17व्या वर्षी घरातून पळून गेले, मला ड्रग्सचं व्यसन होतं आणि मी अमुक म्हणजे हे केलं. आणि तिचा सगळा इतिहास, तिचा सगळा भूगोल सर्व लोकांना माहीत आहे. ती कुणाबरोबर ती सुरुवातीला होती, त्यानंतर कुणाबरोबर गेली, त्यानंतर कुणाबरोबर गेली, म्हणजे आदित्य पांचोलीपासून तर ऋतिक रोशन आणि त्यानंतरही बरेचसे लोक आहेत. तर ही स्वतः अशा प्रकारे समाजामध्ये वावरणारी नटी आणि जी आता खासदार झालेली आहे, तिनं ह्या आंदोलनकर्त्या युवा पिढीला अशा प्रकारचं म्हणणं, गटारछाप म्हणणं काही योग्य नाही. आता तिथे नेहा बोराच्यावर जास्त आक्षेप हे लोक घेतात आणि अश्लीलता त्या आंदोलनात होती असं अनेक हे जे काही बर्वे, देशपांडे किंवा शर्मा पांडे वगैरे ही जी मंडळी आहे यांचं असं मत आहे की तिथे अश्लीलता पसरवण्यात आली. अरे काय अश्लीलता होती ते? म्हणजे आजच्या झेनजीची भाषा जी आहे, जी तुमची म्हणजे समजा 20 वर्ष 30 वर्ष आधीची भाषा आणि आजच्या भाषेमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांना ते अश्लील वाटत नाही. जे काही आपले म्हणजे लैंगिक शब्दांचा वापर करणं आजकाल म्हणजे अश्लील आधीही नव्हता. अहो गावखेड्यामध्ये आजही म्हणजे स्त्रीलिंगावरून शिव्या दिल्या जातात किंवा चर्चेमध्ये सर्रास वापरलं जातं आणि कशाचं तुम्ही अश्लीलता घेऊन बसलात? आता बामणी भाषा म्हणजे जी काही सोहळ्यातली भाषा आहे, जी म्हणजे नाशिकेमधून येते किंवा च्या ऐवजी न म्हणते, अशी भाषा वापरायची का सर्वांनी? तुम्ही त्यांच्यावर ती भाषा थोपवणार आहात का? अरे बोलू द्या ना त्यांना त्यांची भाषा. आणि कसलं आले अश्लीलता? काय अश्लीलता आहे? एखाद्या लिंगाचा उच्चार करणे किंवा ती नेहा बोरा जशी म्हटली की मेरा लिंग मेरी मर्जी. आता तिच्या लिंगावर तिची मर्जी असायला नाही पाहिजे तर काय त्या कुलदीप सेंगरसारख्या स्त्रीलंपट माणसाची किंवा बलात्कारी माणसाची मर्जी असायला पाहिजे का? काय म्हणणं आहे तुमचं याच्यामधून? हां, अहो ती म्हणले मेरा लिंग मेरी मर्जी, पण तुम्हाला हे माहीत आहे का अमेरिकेमध्ये याआधी एक स्त्री स्वातंत्र्यासाठी एक मोर्चा निघाला होता, मार्च काढला होता महिलांनी. तर त्यांनी अक्षरशः आपल्या म्हणजे रस्त्यावर आपल्या मिडी खालून किंवा आपल्या स्कर्ट खालून त्यांचे अंतर्वस्त्र काढले होते आणि ते त्या रस्त्यावर फिरत होत्या त्या महिला. त्या महिलांचा उद्देश काय होता त्यामागचा, की आम्हाला स्वातंत्र्य हवं आहे. मग याचा अर्थ तुम्ही काय ते लैंगिकता पकडणार का तिथे? आणि नेहा बोराला तुम्ही विनाकारण शिव्या घालणार का? आणि ती लैंगिकता पसरवली किंवा बाकीच्या ज्या कोणी जेनजी शिव्या देत होतं किंवा काही शब्द वापरत होते, कसले आले ते वाईट शब्द? तुम्हाला आवडत नाही तुम्ही नका ना ऐकू ते शब्द. तुम्ही कोण झाले शहाणे एवढे त्यांना समजून सांगण्याचं? बरं, याच्यानंतर अजून एक म्हणजे भयानक प्रकार सुरू झालेला आहे. आता आंदोलनामध्ये भाग घेणाऱ्या जे घेऊन जे आपल्या घरी गेले आहेत अशा मुलांना तिथले ते गुंड प्रकारचे हिंदुत्ववादी लोक पकडतात. 4-5 जण मिळून एकाला पकडतात, त्याला शिव्या देतात, मारहाण करण्याची अनेक व्हिडिओ समोर येत आहेत.
किंवा सोशल मीडियावर म्हणजे 50-60 वर्षाचे जे काही वयस्कर माणसं आहेत, जेच बर्वे, शर्मा, उपाध्याय सारखी ज्यांचं नाव आहेत, तर हे लोक सर्रास म्हणतात की त्या अभिजित दिपकेला कठोरातून कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, त्याला जेलमध्ये सडवायला पाहिजे, त्यांनी परदेशी निधी घेतला, त्यांनी त्याला बाकीच्या सोरोस यांनी मदत केली. अरे मूर्ख आहात का तुम्ही लोक? सोरोसने मदत केली, बाहेरचं फंड होता, तर तुमचा गृहमंत्री काय करत होता? त्याने का नाही त्या पकडलं त्या बाहेरच्या निधी देणाऱ्या लोकांना? आणि त्यावेळेसच मग अभिजित दिपकेला का नाही पकडलं? म्हणजे काहीतरी बोलायचं आणि समाजामध्ये एक प्रकारची घाण पसरवायची, हेच काम ह्या कथित हिंदुत्ववादी लोकांचं आहे असं मला वाटतंय. आता खरं तर हिंदू हा काही धर्म नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले मागं की हिंदू एक जीवन जगण्याची अशी एक ही पद्धती आहे. आणि हिंदू या शब्दामध्ये म्हणजे सर्व समावेशकता आहे, त्याच्यामध्ये सर्व लोक सामावून गेलेले आहेत. आता अनेक जण स्वतःला हिंदू म्हणून घेत नाहीत, तो भाग वेगळा. म्हणजे आदिवासीमध्ये बरेचसे लोक आहेत ते स्वतःला हिंदू म्हणत नाहीत. बाकीच्या अनुसूचित जातीमध्ये पण बरेचसे लोक आहेत सध्या, ते स्वतःला हिंदू म्हणत नाहीत. परंतु तरीही हिंदू ह्या शब्दाची व्यापकता लक्षात घेता त्या शब्दाला आपण एक चांगल्या अर्थाने जरी सध्या बघितलं तरी त्यापेक्षा वेगळा हा हिंदुत्ववादी आहे. आणि हिंदुत्ववादी ही जमात ही खरं तर ह्या देशाची एक नंबरची दुश्मन आहे असं मला वाटतंय. कारण मला स्पष्ट मत आहे की हिंदुत्ववाद्यांना, या कथित अंधभक्त लोकांना चांगलं काय वाईट काय याच्यातला फरक अजिबात समजत नाही. अभिजित दिपके आणि त्याची जी काही टीम होती त्यांनी एका चांगल्या प्रश्नावर आंदोलन केलेलं आहे आणि अशी आंदोलन व्हायला पाहिजेत. खरं तर जोपर्यंत लोक रस्त्यावर येत नाहीत तोपर्यंत सरकार वठणीवर येत नाही. म्हणजे कुठल्याही पक्ष असो, आज भाजपचं आहे, मागे काँग्रेस होतं, काँग्रेसच्या वेळेस आणीबाणी लावली तर त्या आणीबाणीच्या नावाने हेच लोक, हेच शर्मा, वर्मा, उपाध्याय, पांडे, कुलकर्णी, देशपांडे नावाचे लोक कंठशोष करतात की आणीबाणीमध्ये असं झालं तर झालं. मग आता सध्या काय चालू आहे? ही अघोषित आणीबाणीच आहे. म्हणजे आम्ही ज्या लोकांना निवडून दिलं आहे ते लोक आता स्वतःला राजे समजायला लागलेत. म्हणजे लोकशाही मार्गाने मतदानाच्या प्रक्रियेतून निवडून आलेले, आता मतदानाची प्रक्रिया पण ती काही पारदर्शक तर राहिली नाही, कारण EVMमुळे या लोकांनी सगळा गोंधळ केलेला आहे. आणि हे मत म्हणजे लोकांच्या मतावर नव्हे तर मत चोरीतून निवडून आलेलं आहे असं, म्हणजे आता हे लपून राहिलेलं नाही. तिकडे बंगालच्या निवडणुकीनंतर 4,000 EVM मशीन जाळून टाकले जातात. ते कशाचं द्योतक आहे? तर हे सगळं म्हणजे हे लोक मत चोरी करून निवडून आले आणि सत्तेवर काबीज झाले आणि आता स्वतःला राजा समजायला लागले. म्हणजे यापुढे आम्ही आता पुढचे 50-100 वर्ष या भारताच्या सत्तास्थानी राहू असं त्यांचा एक समज झालेला आहे. आणि ते मनमानी करत आहेत. बरं ते ठीक आहे, 100 तुम्ही 1000 वर्ष राहा, लोकहिताची कामं करा ना. लोकांनी ज्या मागणी केलेली आहे, लोक जे विचारतात ते प्रश्न तुम्ही मांडत नाहीत. तुम्ही काहीतरी मनानेच वेगळेच काहीतरी करता. आता वंदे मातरमचं एक बिल आणलं यांनी संसदेमध्ये. कोणी मागणी केली होती वंदे मातरमची? आणि वंदे मातरमच्या या बिलानुसार म्हणजे तुम्ही त्याला शिक्षाची तरतूद मोठी केली. काय होणार त्याच्यानी? कोण करतंय वंदे मातरमचा अपमान? फक्त मुस्लिम लोक म्हणतात की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, कारण आम्ही फक्त देवासमोर म्हणजे जे काही त्यांचा अल्लाह आहे त्याच्यासमोर झुकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आम्ही आई कुणाला मानत नाही. आता तुम्ही भारत माता म्हणता, आता मला बी भारत माता म्हणणं आवडत नाही, मला भारत पिता म्हणणं आवडतं. मग का तुम्ही माझ्याशी मतभेद करणार आणि मला उद्या जेलमध्ये टाकणार का? हे वंदे मातरमच्या म्हणजे कुणी न मागितलेल्या बिल आणणार, ते NRC CAA आणणार, तिकडे काश्मीरमधलं ते 370 कलम हटवलं. बरं पुढं काय झालं त्याचं? थांबलं का तिथला दहशतवाद? पहलगामचा हल्ला झालाच ना. म्हणजे तुम्ही जे काही करा तुमच्या मनाला वाटेल आणि एका समाजाला डिवचण्यासाठी तुम्ही हे सर्व काही करताय. हे काही आता लपून राहिलेलं नाही. आणि लोकांची मागणी आहे ते करत नाही तुम्ही. आता शेतकऱ्यांची मागणी आहे, तुम्ही जे अमेरिकेबरोबर तुम्ही करार केलेला आहे तो करार रद्द करा, कारण त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. हे लोक म्हणतात तर हे तुम्ही करत नाहीत. आणि शिक्षणाची सार्वत्रिकरण करा, चांगलं गरिबांना शिक्षण द्या, ते सोडलं आणि प्रायव्हेटायझेशन करतायत. सगळ्या सरकारी शाळा बंद करतायत. म्हणजे लोकांच्या हिताचं एकही काम तुम्ही करणार नाही आणि पुन्हा म्हणताय की आम्हीच आता यापुढे सत्तेवर राहणार. मग लोक तुम्हाला सत्तेवर कसं राहू देतील? त्यामुळे आता यापुढे अनेक आंदोलनं व्हायला पाहिजेत. आणि दिपके असो किंवा बाकीचे अजून येणारी नवी पिढी असो, जेन जी असो, त्या सर्वांना आता सर्वांच्या मागे देश जे काही म्हणजे राष्ट्रप्रेमी, खरे राष्ट्रप्रेमी, जे हिंदुत्ववादी राष्ट्रप्रेमी नाही, हे बेगडी राष्ट्रप्रेमी आहेत. हे यांच्यामध्ये म्हणजे यांना समजत नाही खरं राष्ट्रप्रेम काय आहे ते.
यांना असं वाटतं की आपण भाजपचे समर्थक आहोत म्हणजे आपण राष्ट्रप्रेमी, आणि भाजपच्या सत्तेला प्रश्न विचारणे म्हणजे हे देशाच्या विरोधात जाणं असं नाही ना. सरकारला प्रश्न विचारताच. याच्या आधी काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस ह्याच भाजपवाल्यांनी त्यांना काही विचारलं नाही का प्रश्न? त्यावेळेस संसद बंद पडत नव्हती का? म्हणजे सरकारला प्रश्न विचारणे ह्या अंधभक्त लोकांना वाटतं की आम्ही देशाच्या विरोधात जात आहोत. असं नाही आहे. त्यामुळे दीपके असो, त्याची टीम असो किंवा बाकीचे जे काही म्हणजे तिथले कार्यकर्ते होते, आंदोलक होते, त्यांना अशा पद्धतीने त्यांना टार्गेट करणे, त्यांना त्यांच्यावर देशद्रोही म्हणणे किंवा त्यांना जेलमध्ये टाकून सडवा म्हणणे किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांना अमुक करा, हे सध्या सोशल मीडियावर फार जोरदार चर्चा चालू आहे. आणि हे फक्त शर्मा, उपाध्याय ह्या टाईपचे लोक महाराष्ट्रामध्ये कुलकर्णी, देशपांडे, जोशी, वैद्य, उपाध्याय अशा प्रकारचे हे लोक जे आहेत ना, ही जमात जी आहे ना, तर ही जमातच हे सगळं करत आहे. तर सुजाण नागरिकांनी आणि सच्च्या देशप्रेमींनी या सगळ्या गोष्टीकडं गांभीर्यानं पाहून त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांना तिथेच प्रत्युत्तर देणे, चांगलं सणसणीत प्रत्युत्तर देणे असं मला वाटतंय. आणि जेनजी करेल ती, जेनजी आता त्यांना समजून चुकले की हे जे अंधभक्त टाईपचे लोक आहेत हे सुधारणारे नाहीत, तर यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागणार आहे. आता हे जे काही म्हणजे आपल्या AC रूममध्ये बसून कॉमेंट करतात ना, त्यांचा विचार करणं हे, परंतु रस्त्यावर जर ते तसे दिसले तर त्यांना ठोकून काढा असं म्हणायला काही हरकत नाही. तर आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास